नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अमोल हा त्याच्या आईबाबांना जवळ आणण्यासाठी नवनवीन युक्ती करत असतो. यावेळेस तर अमोलने अर्जुनच्या घरी अप्पीच्या नावाने बुके पाठवला असतो. जेव्हा बुके हा घरी येतो तेव्हा तिथे सर्वच असतात. आर्या पण तिथेच असते. आर्या त्या बुकेला पाहून अर्जुनवर खूप चिडते आणि बोलते, अर्जुन हे काय चाललं आहे तुझं? कधी तुम्ही खोलीत अडकता, कधी अप्पी मॅडम बुके पाठवते. तर अर्जुन बोलतो, मला पण माहीत नाही ती हे सगळं का करती आहे. मला पण तिला विचारायला पाहिजे. आणि अर्जुन सरळ कलेक्टर ऑफिसला निघून जातो. आणि इकडे अप्पीला पण सेम तसाच अर्जुनच्या नावाचा बुके आलेला असतो. त्यानंतर अर्जुन अपर्णाच्या ऑफिसमध्ये येतो. तेव्हा अपर्णा आणि अर्जुन एकमेकाला सेम क्वेश्चन विचारतात, हे काय चाललंय तुझं? पण अपर्णा अर्जुनला बोलू देत नाही. अपर्णाच बोलते, हे काय तुझं साखरपुडा झालाय ना आणि तू मला फुल पाठवतोस? काय काय आहे कुडेपणा तुझा चाललाय? हेच अर्जुन अपर्णाला विचारतो, तू का मला बुके पाठविता? मग दोघे पण विचारात पडतात. तू मला नाही पाठविला तर कोण पाठवत आहे हे? त्या दिवशी आपल्याला रूममध्ये लॉक करून कोणीतरी निघून गेलंय. आता हे अपर्णा अर्जुनला वाटते, हे अमोल करतो आहे का? पण अपर्णा बोलते, अमोलला तर माहीत नाही आहे ना. पण अमोलला कुठून माहीत पडलं की अर्जुनच त्याचा बाबा आहे म्हणून? आणि इकडे अर्जुन पण तसाच विचार करतो की अमोल तर नसेल करेल, अमोलला माझी तर आठवण तर नसेल येत. आणि त्याचा बाप काय करतो आहे, दुसऱ्यासोबत लग्न करायला चालला आहे, म्हणून तर तो करत नसेल, असा अर्जुन विचार करतो. आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की अर्जुनचा असा विचार केल्याने अर्जुन खरंच स्वतःहून साखरपुडा मोडणार का? त्यासाठी आमचे व्हिडिओ रोज बघत राहा. धन्यवाद.